TET पेपर 1 जो 1ली ते 5वीच्या शिक्षकांसाठी बंधनकारक असतो, त्याचा नेमका अभ्यासक्रम काय आहे आणि त्याचा पेपर पॅटर्न कसा असतो, अशा बऱ्याच उमेदवारांच्या कमेंट येत होत्या. तर त्या संदर्भात हा पूर्ण व्हिडिओ बघा. 1ली ते 5वी तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला TETचा पेपर 1 देणं बंधनकारक असतो, तो उत्तीर्ण करणं बंधनकारक असतो. यामध्ये एकूण 5 विषय असतात: बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, भाषा 1, भाषा 2, गणित आणि परिसर अभ्यास. आता भाषा 1, भाषा 2 म्हणजे काय? जर तुम्हाला मराठी माध्यमाचा शिक्षक व्हायचा असेल तर मग तुमची पहिली भाषा मराठी, दुसरी भाषा इंग्रजी असेल. इंग्रजी भाषेत शिक्षक व्हायचा असेल किंवा इंग्रजी मीडियमचा, इंग्लिश मीडियमचा, तर पहिली भाषा इंग्लिश, दुसरी भाषा मराठी. आणि उर्दू मीडियममध्ये असेल तर पहिली भाषा उर्दू, दुसरी मराठी किंवा हिंदी किंवा इंग्लिश, अशा पद्धतीने असतं. आता मुद्दा येतो, प्रत्येक विषयाचे 30 प्रश्न असतात. प्रत्येक विषयाचे 30 प्रश्न गुणिले 5 विषय म्हणजे 150 प्रश्न. 150 प्रश्न 150च मार्कांसाठी आणि वेळ सुद्धा 150 मिनिटांचा म्हणजे 2.5 तासांचा वेळ असतो. अशी ही परीक्षा. या परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असतात. बहुपर्यायी प्रश्नांची ही परीक्षा आहे. प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असतात, त्यातलं एक करेक्ट आन्सर असतं. जरी तुमचं उत्तर चुकलं तर निगेटिव्ह मार्किंग नसते. त्यामुळं अजून एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही एक्स्ट्रा अटेम्प्ट करू शकता, कारण निगेटिव्ह मार्किंग. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, ही परीक्षा जर मला उत्तीर्ण व्हायचं असेल तर मला किती मार्क मिळवावे लागतील? कमीत कमी जर जनरल तुम्ही कॅटेगरीमध्ये येत आहे, जनरल कॅटेगरीमध्ये तुम्ही येत आहे, तर तुम्हाला 150च्या 60% म्हणजे कमीत कमी 90 मार्क मिळवून तुम्हाला बंधनकारक असतं. मग 90पेक्षा जास्त किंवा 90 मार्क मिळवले म्हणजे तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण होता. पण जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे राखीव प्रवर्गातून येत असाल, OBC असेल, SC असेल, ST या प्रवर्गातून येत असाल, तर मग तुम्हाला 55% मार्क मिळवणं जे ते बंधनकारक असतो. म्हणजे 150 पैकी 82.5 मार्क जे हे तुम्हाला मिळवावे लागतात. तर अशा पद्धतीने ही पूर्ण निवड प्रक्रिया असते. पेपर पॅटर्न आणि तुमचे कट ऑफ किंवा मिनिमम क्वालिफाईंग मार्क. अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला आणि Instagram चॅनलला नक्की फॉलो करून ठेवा. धन्यवाद.